नमस्कार सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. बघता बघता स्पर्धा पुढे चाललेली आहे बघा. ज्या स्पर्धेची आपण अगदी आतुरतेने वाट बघत होतो, ती स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण बघतोय अंतिम टप्प्याच्या दिशेने जाते. अर्थात आपण मध्यात आलोय. 5 दिवसाची स्पर्धा आहे. दिवस क्रमांक 3. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. 12th मॅन पाठवा बरं. 12th मॅन पाठवा. जगदंबा 11 कुकाना, तुमच्याकडे 12th मॅन नसेल परंतु शेवटचा बॅटर पाठवा. शेवटचा जो असेल तो. हा, कारण 5 धावांची पॅनल्टी बरं का. तर प्रमोद रक्ताटे आणि सचिन पवार बघा ही जोडी असेल. आता मैदानाच्या आतमध्ये मात्र धावांचा श्रीगणेशा होताना आपण बघतोय. एक सिंगल, पहिली धाव, धाव फलकावर. तर सचिन पवार येतात स्ट्राईकवर. चांगला चेंडू आहे आणि हे सर्व खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक स्पर्धा खेळलेले, अनेक सामने खेळलेले, एकमेकासह अनेक सामने खेळलेले. त्यामुळे आपण बघतोय जे सामने पुढे चालले खूप कमी धावांचे होत चाललेले बघा. जसजशी स्पर्धा पुढे चाललेली आहे, रंगत वाढत चाललेली आहे. अगदी आबी सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक धावेला या ठिकाणी महत्त्व आलेलं आहे. चांगला चेंडू होता यावेळेस, हलक्या हाताने खेळलाय आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काही क्षणात एक सिंगल पूर्ण केली. चांगला ताळमेळ. सुरुवातीचे 3 चेंडू आपण बघू शकता. 3 धाव फलकावर आहे. 2 देडगावकर. खऱ्या अर्थानं हे दोन्ही बॅटर जर बघितले तर देडगावचे, एकाच संघात खेळलेले, अनेक दिवस यांच्या आत मध्ये आपण बघतोय ताळमेळ आहे. ती जी सिंगल आपण क्विक बघितली याचं कारण म्हणजे एकमेकाची ओळख आहे बघा. चला मैदानात अरुण ताकवले आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी डीपीएलचा जर विचार केला तर अरुण ताकवले हा शोध आहे. हा गोलंदाज लपलेला होता, हा शोधला गेला, हा दिसला. हा नुसता दिवसा नाही रात्री सुद्धा दिसला बघा. तर यावेळेस मात्र चेंडू उडवला गेला आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा जातो. हा थांबा थांबा, गोलंदाज 2 मिनिटं थांबा. तर हे पहा,
या ठिकाणी सचिन पवार गोलंदाजी श्रेणीतले, त्यांना आघाडीला येण्याचा अधिकार नाहीये. तर या नियमाचं पालन या ठिकाणी जगदंबा 11 कोकाना संघानं केलेलं नाही. तर या ठिकाणी पुन्हा एकदा जगदंबा 11 कोकाना संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाते. हा, यानंतर सगळ्या संघांनी लक्षात ठेवायचं आहे बरं का, या चुका तुमच्या वैयक्तिक आहे. चला, स्क्वेअर लेग कडे मात्र फटका खेळला आहे यावेळेस. मात्र अगदी ये रास्त है प्यार के आणि ये रास्त है चार के, हा चेंडूचा सुखरूप प्रवास आपण बघितलाय. चौकार मात्र आलाय. शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावा येत आहेत. तर पहिल्या षटका अखेर बॅटिंग हा नो बॉल बीमर चेक केला जातोय. सामना चालू झाला होता. अर्थात थोडं उशिरा लक्षात आल्या कारणे या ठिकाणी जगदंबा 11 कोकाना संघाला 5 धावांची फेअर डिलिव्हरी, चेंडू योग्य आहे, 5 धावांची पेनल्टी दिलेली आहे. परंतु भविष्यात ही चुकी जर एखाद्या संघाकडून झाली, लक्षात घ्या, ही चुकी जर भविष्यात कोणत्या संघाकडून जर झाली तर त्या संघाला बाद घोषित केलं जाईल बरं का. हा, आता हे प्राथमिक आहे, त्यामुळे बॅटिंग पॉवर प्ले येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होतो. चला जाऊया पुढे. अजय इंगळे आहेत बघा गोलंदाजी मार्कवर. तर पहिला चेंडू सुद्धा अगदी भरधाव वेगात यावेळेस टाकला गेलाय. लेग बायचा इशारा आपण या ठिकाणी बघू शकता. एक सिंगल अवांतरच्या स्वरूपामध्ये मात्र मिळायला गेली तर धावफलकावर 15 धावा होतील. जाऊया. तर नक्कीच 16 धावा आपण बघतोय धावफलकावर. तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी 2 धावा मात्र गेलेल्या. प्रमोद रक्ताटे आणि सचिन पवार ही जोडी आपण बघतोय. तर षटक क्रमांक 2 आहे मैदानाच्या आतमध्ये. हो 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 हो, वेगात होता यावेळेस, जागा मात्र दिली नाही. आणि काही क्षणांमध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी सचिन पवार यांच्या शरीराचे वेध मात्र चेंडूने घेतले. आणि या ठिकाणी मात्र डॉट चेंडू आहे. या षटकाचा जर विचार केला तर पहिला डॉट चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अगदी या दरम्यान काही मान्यवरांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मी नामोल्लेख नक्कीच या चेंडू नंतर करेल. त्या मान्यवरांचं स्वागत मात्र आहे. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं जाणारा हा चेंडू अगदीच 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार. अगदी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी ज्यांनी नारायणवाडीच्या ग्रामपंचायतचं सामाजिक कार्याचा वासा उचललेला आहे,
ग्रामपंचायत सदस्य आदरणीय डॉक्टर सचिनजी सानप, सचिनजी वाघ साहेब आणि त्यांचे सहकारी आदरणीय नामदेवजी मोरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. दोन्ही मान्यवरांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. तर चौकार आला या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार आला गेलाय आणि धावफलकावर 20 धावा पूर्ण होत आहेत. स्विचिटचा प्रयत्न यावेळेस धावबादची नाजूक संधी होती, अर्थात ती पूर्ण झाली नाही. एक चांगलं पुनरागमन या ठिकाणी अजय इंगळे आणि जसजसे वर्ष पुढे चाललेले मित्रांनो अजय इंगळे यांच्यामध्ये परिपक्वता येत चाललेली आहे. एक कुशल गोलंदाजाच्या रूपात ते आपल्याला बघायला मिळत आहेत. तर या ठिकाणी चौकार मात्र येतोय आणि पुन्हा एकदा आपण बघतो या ठिकाणी तर एकता सायकल मार्टचे मालक आदरणीय सतीजी गायके, माजी सरपंच यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. गायके साहेबांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. आता पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने एक सूचना आलेली आहे. अगदी आपण थर्डमॅनच्या दिशेमध्ये जे मान्यवर बसलेले आहेत बघा त्या फ्लेक्सचं, त्या सर्वांना विनंती आपण त्या ठिकाणी उठून जायचंय, कारण मेन कॅमेरा त्या फ्लेक्सवर आहे बघा आणि ती वाहनं सुद्धा त्या ठिकाणी काही आणलेली आहे. अगदी बॅक साईडला फलंदाजाच्या बॅक साईडला ते जे फ्लेक्स लावलेले त्या समोर काही क्रीडा रसिक बसलेले, आपली वाहनं सुद्धा लावलेली. त्यांना विनंती आपण तात्काळ त्या ठिकाणी बाजूला व्हायचंय. हा 2 मिनिटं थांबा बॉलर. अगदी त्यांना विनंती आहे कारण मेन कॅमेरा त्या ठिकाणी. धन्यवाद सर, आपलं स्वागत आहे. आणि ती वाहनं सुद्धा, कारण आपल्याला त्या ठिकाणी जाहिरातीसाठी ते फ्लेक्स दिलेले. सहकार्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून मनापर्यंत आभार मानतो. ते वाहन सुद्धा आहे, त्या वाहन मालकांना सुद्धा विनंती असेल सर, आपल्याला देखील विनंती आहे. धन्यवाद सर, सर्वांचं आभार. ते फ्लेक्स आपल्याकडे जाणीवपूर्वक दिलेले आयोजकांकडे जाहिरातीसाठी बघा आणि ते मेन कॅमेरा समोर येत आहेत. सहकार्याची अपेक्षा करून धन्यवाद. ती वाहन तसंच राहिले, ते 2 वाहनं त्या ठिकाणी राहिलीत. धन्यवाद सर. चला, सामना इज ऑन. 24 धावा धावफलकावर 2 षटकांची समाप्ती. चला, यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत. त्यानंतर आपण बघतोय क्षितिज सोनवणे यांच्या हातात जाऊन सामावलेला हा चेंडू पकडला जातो झेल. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. तर नक्कीच एक बाद 24 धावा फलकावर आहे. तर षटक क्रमांक 3 ची सुरुवात बघा किती चांगली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. अगदी क्षितिज सोनवणे यांची सुद्धा स्तुती करेल. एक अप्रतिम झेल आपण बघतोय त्या ठिकाणी. नक्कीच पकडला गेलाय. रोहित धुमाळ बघा, रोहित धुमाळ आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये मात्र आल्या गेले. एक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि डीपीएलच्या माध्यमामध्ये अनेक सितारे चमकवले गेले, प्रकाशमय केले गेले. ओहो बघा, रोहित धुमाळ यांचा शो सुरू झाला. पहिला चेंडू, रिवर्सचा षटकार. तीस धावा धाव फलकावर. तर रोहित यांचा सुपर हिट षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मारला जातोय. धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर.
आणि पहिल्या चेंडूचा आनंद काही क्षणात मात्र विरघळलेला आहे. अगदी या ठिकाणी आपण बघूया. अतिशय चांगला चेंडू आहे यावेळेस, मात्र फलंदाजाला बंदिस्त केला गेलाय. फुलर लेनचा चेंडू आहे. आरिफ पठाण आपण बघतोय जे गोलंदाज आहे, त्यांना देखील या स्पर्धेमध्ये खूप संधी मिळाली बघा. आणि चांगली गोलंदाजी सुद्धा त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केलेली आहे. संधीचं सोनं केलंय असं मी नक्कीच म्हणेन. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड, ओहो हिट हार्ड, आणि चेंडू नक्की आपण बघतोय जातोय सीमा रेषा पलीकडे. वन बाउन्स, खणखणीत चौकार. बघूया हा पुन्हा एकदा एक ठीकठाक चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघतोय. चार सिंगल बघतोय आपण चौकारानंतर मात्र आली 35 धावा दाखल होत आहेत. प्रकाश शेजूळ यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. कमिटी आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी एकवटलेला आहे. बघूया. ओहो चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूने मात्र मैदानाच्या आतमध्ये होणारी समाप्ती. 3 षटकांच्या या प्रवासानंतर आपण बघतोय 1 बाद 35 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. आव्हान द्यायचंय आणि नक्कीच या ठिकाणी त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं असेल. अर्थात रोहित धुमाळ आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे, त्यामुळे त्या आशा नक्की निर्माण झालेल्या आहेत. तर सचिन पवार त्यांना कशा प्रकारे साथ देतील हे सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे. अगदी जॅकपॉट षटकाची घोषणा आहे बघा. घोषणा झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज आलेला आपल्याला बघायला मिळेल पोपट खरपुडे. चला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जाळ्या लावलेलं आहे. प्रवीण चव्हाण आहेत त्या ठिकाणी, आणि प्रवीण क्षेत्ररक्षणात सुद्धा प्रवीण आहे, कारण त्यांनी अप्रतिम या ठिकाणी झेल मात्र पकडलेला आहे. आणि जॅकपॉट षटकात पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का दिला गेलाय. फलंदाज रोहित धुमाळ बाद. एक 2 मिनिटं थांबा बघा. ते वाहन त्या ठिकाणी लावू नका, ते वाहन त्या ठिकाणी लावू नका, त्यांना सूचना असेल. धन्यवाद सर, आपलं देखील स्वागत आहे या ठिकाणी. चला यावेळेस कव्हर पॉईंटच्या दिशेने जाणारा चेंडू आहे. प्रवीण चव्हाण यावेळेस मात्र धावबादची संधी आहे. फक्त अपील आहे, कारण नक्कीच फलंदाज आपल्या घरात सुरक्षित मात्र जाऊन पोहोचलेले. काही मेन ऑफ द मॅचचं अलाउन्स या ठिकाणी केलं जाईल. ज्या खेळाडूंचं मी या ठिकाणी नामोल्लेख करेल त्यांनी मात्र या ठिकाणी सामनावीरचा किताब घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. अ गटातील सामनावीर आहेत बघा, आधी पण बाहेर. तर जगदंबा 11 कोकाना विरुद्ध श्री आर्यन्स नेवासा फाटा, सामना क्रमांक 1. आणि सामना क्रमांक 1 चा मेन ऑफ द मॅच आदिपुंड. आदिपुंड आपण यायचं आहे. श्री आर्यन्स नेवासा फाटा, आदिपुंड आपण यायचं आहे, लवकर यायचं आहे आपण.
त्यानंतर सामना क्रमांक 3 शिवम फायटर्स मॅन ऑफ द मॅच नितीन बुरुडे. आपण सुद्धा तयार राहायचे नितीन बुरुडे सर. सामना क्रमांक 3 मॅन ऑफ द मॅच नितीन बुरुडे. सामना क्रमांक 1 मॅन ऑफ द मॅच आदी पुंड. लवकर यायचंय. त्यानंतर सामना क्रमांक 4 हा मला वाटतं अक्षय जराड आपण येऊ शकता. अक्षय जराड सामना क्रमांक 4 अक्षय जराड आपण यायचंय. चला मैदानात फटका फसलाय. प्रयत्न खूपशे झाले. कौतुक केलं जाईल. पुन्हा एकदा प्रवीण चव्हाण काय थ्रो केला बघा. ही फिकी बघा तुम्ही. अंडर आर्म थ्रो आपण बघितला. एक धाव शॉट दिलेली आहे. दक्ष पंचायत त्या ठिकाणी आझिम सर. नक्कीच सिंगल मिळाली. 38 धावा पूर्ण होत आहेत. मी ज्यांचा नाम उल्लेख केला त्यांनी लवकर यायचंय बरं का. कारण काही संघांचे सामने चालू आहे. म्हणजे या 2 संघाचे सामने चालू आहे. या दोन्ही संघातील जे सामनावीर आहे ते मात्र हा सामना संपल्यानंतर त्यांचं नाव घोषित केलं जाईल. तर आदिपुंड नितीन बुरुडे अक्षय जराड यांना विनंती आहे. आदित्य बनसोडे सामना क्रमांक 5 पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा. आदित्य बनसोडे. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका आहे. पुन्हा एकदा क्षितिज सोनवणे. ओहो डायरेक्ट हिट आहे. थोडंसं अंतर होतं बघा. परंतु पोपट घरपडे यांनी यशस्वीरित्या आपण बघतो या ठिकाणी यष्ट्यांना उद्ध्वस्त केलंय. सचिन पवार या ठिकाणी मात्र बाद. रवी पाटील सर आलेत बघा. बघूया. चला यावेळेस मात्र चेंडूला उडवलेलं आहे आणि पाठवलंय प्रेक्षकांकडे गाठ भेट घेण्यासाठी. षटकार. दहा चेंडू झाले बघा. माफ करा 10 धावा झाल्यात. 5 चेंडू झालेले आहेत. तर एक षटकार जर आला तर जॅकपॉटचं ते टार्गेट पूर्ण होईल 16 धावांचं. चेंडू मात्र एक आहे. टॉपेज घेतलाय. सिंगल मात्र आपण बघतोय. शैलेश दाने यांना सुद्धा मॅन ऑफ द मॅच आहे. मॅच नंबर 6 शैलेश दाने श्री आर्यन्स निवासा पाटा. आणि चला या ठिकाणी प्रवीण चव्हाण यांचा पहिला चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. चव्वेचाळीस धावा धावफलकावर आहे. बघूया.
हा दिशा तीच आहे, फटका थोडासा वेगळा आहे, निकाल मात्र तोच येणार आहे. लागोपाठचा दुसरा तडाखा आपण बघतोय, चौकार. चला यावेळेस मात्र उडवलेला आहे चेंडू. काय तिसरा चौकार आपल्याला बघायला मिळेल. अगदी वन बाउन्स, दिशा वेगळी, निकाल मात्र तोच. तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक, 52 धावा धाव फलकावर. हा सर्वप्रथम या ठिकाणी सामना क्रमांक 1 श्री आर्यन संघाचा आदिपुंड. चला मैदानात पुन्हा एकदा आडव्या हातानं कार्यक्रम केलाय. काऊ कॉर्नरना चेंडू सीमा रेषा पलीकडे, षटकार. आपलातून लाजवाब फलंदाजी, ऋषी वाबळे ऑन फायर. 3 चौकार 1 षटकार. नितीन बुरुडे सामना क्रमांक 3, नितीन बुरुडे. हा अक्षय दराड आहेत का या ठिकाणी उपलब्ध? तर ठीक आहे. आदित्य बनसोडे सामना क्रमांक 5. अक्षय दराड असतील तर हा अगदी त्यांना सुद्धा घ्या. सामना क्रमांक 4 अक्षय दराड. पुन्हा एकदा चांगला फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये, तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील, बॅकअप सुद्धा वेळेवर आलं. सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली आणि त्यानंतर धाव फलकावर 59 धावा. षटक क्रमांक 5 आपण या ठिकाणी बघतोय. अगदी व्ही मध्ये खेळलेला फटका आहे. पुन्हा एकदा क्षितिज सोनवणे पिक्चर फ्रेम मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र 2 धावा आणि षटक संपेल. 21 धावा या षटकामध्ये आपण बघतोय कमवल्या गेलेल्या आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावर आहे. हा हा लगेच लगेच ओव्हर संपले आता, लगेच मी तुम्हाला सांगेल. शैलेश जाणे झाले का? अक्षय जराड झालेत, सोनून ठीक आहे. अक्षय जराड यांना पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच बर का. अक्षय जराड यांना पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच आहे. पापा शेख सर यांना सुद्धा मॅन ऑफ द मॅच आहे. आकाश गालफाडे CSK नेवा सभाटा त्यांना देखील मॅन ऑफ द मॅच आहे. पाणी, अरे कोणीतरी पाणी घेऊन जा त्यांना. चला चला लवकर. हा आलंय पाणी, आलंय तिकडून. हा शैलेश दाने सुद्धा आहे ना. शैलेश दाने सामना क्रमांक 6 शैलेश दाने. हा आजचे मॅन ऑफ द मॅच बर का. आजचे मॅन ऑफ द मॅच आकाश गाळफाडे 27/2/2025. आजचे मॅन ऑफ द मॅच आकाश गाळफाडे सामना क्रमांक 1. पापा शेख सर सामना क्रमांक 2. आणि अक्षय जराड पुन्हा एकदा. अक्षय जराड पुन्हा एकदा.
चला डॉट चेंडू आहे तर सुरुवात चांगली आहे. हा आता यानंतर मी तुम्हाला सांगतो बरं का, क्षितिज सोनवणे आणि पोपट खरपुडे आजच्या सत्रातील मॅन ऑफ द मॅच पोपट खरपुडे. सँडी वाघमारे, सँडी वाघमारे मागील सामन्यातील सामनावीर सँडी वाघमारे हे आजच्या मॅन ऑफ द मॅच आहे. क्षितिज सोनवणे यांना 2 ट्रॉफी आहे. तर राजू भाऊ वाघमारे यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं वितरण करतोय. विजय शेठ दैवाळकर यांच्या हस्ते सुद्धा त्या ठिकाणी सामनावीरचे किताब दिले जातील. सँडी वाघमारे राहिलेले आजची मॅन ऑफ द मॅच आहे. सँडी वाघमारे 27. आणि ऐका ना, तर नक्कीच या ठिकाणी दैवाळकर 11 संघाचे संघमालक विजयजी जॅकपॉट. नाही नाही, हा थ्रो 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 गोलंदाजावर आक्षेप आलेला आहे बघा. गोलंदाजाच्या शैलीवर या ठिकाणी आक्षेप आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. हा अगदी आकाश गाळफाडे यांना सन्मानित करतील विजयजी दैवाळकर यांना मी विनंती करेन. आकाश गाळफाडे यांना आपण बघू शकता सन्मानित केलं जात आहे मॅन ऑफ द मॅच. सँडी वाघमारे हे सुद्धा मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहे. हा तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण बघतोय त्यांचे सहकारी मित्र रॉकस्टार रिकी मॅन ऑफ द मॅच घेतील. रितेश जाधव, अवांतरची घोषणा आहे. वाईड चेंडू आपण बघतोय या ठिकाणी आलेला आहे. बघूया अगदी लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका आहे. पोपट खरपुडे आहेत त्या ठिकाणी.
यावेळेस मात्र सिंगल. 68 धावा फलकावर शेवटचा चेंडू आहे. आणि नक्कीच चेंडू जातोय मिड विकेट कडे. नक्कीच चेंडू गेला त्या ठिकाणी. दोन धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. हा, क्षितिज सोनवणे. 1-2 मिनिटं आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. क्षितिज सोनवणे आणि पोपट करपुडे. पोपट करपुडे यांना ठीक आहे. क्षितिज सोनवणे यांना 2दा आणि पोपट करपुडे यांना 1दा. 70 झालेले आहेत. 71 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. हा, टॉस केला जाईल बघा. या ठिकाणी पासायडान स्पोर्ट क्लब नेवासा आणि चॅम्पियन सुपर किंग्ज नेवासा भाटा म्हणजे CSK नेवासा भाटा. डॉक्टर गोरे यांचा हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये पासायदान स्पोर्ट क्लब नेवासा. चला टॉस करूया आपण. चला, सलामीचे बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. मॅचला आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. नक्कीच आपण पॅनल्टीच्या धावा देखील चं टार्गेट आहे, परंतु 5 धावेची पेनल्टी असल्या कारणाने आपण धावफलक 5 पासून सुरू करतोय. 71चं टार्गेट आहे, पण प्रतिस्पर्धी संघाला 5 धाव्यांची पेनल्टी असल्या कारणाने ऑलरेडी तुमचा 5 ने धावफलक सुरू होतोय.
चला ऑर्गनायझर कमिटी डिसिजन घ्या लवकर. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा 12th मॅन नसल्या कारणाने देखील अजून 5 धावेंची पेनल्टी, म्हणजे टोटल 10 ने धावफलक सुरू होतोय. चुका आणि फक्त चुका आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि त्या चुकांना देखील दंडित केलं जाते. नक्कीच आपण पाहतो इथे 10 धावेने धावफलक सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं षटक. रोहितला पण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पहिलाच बॉल, सुरेख फटका खेळवला, इनसाइड आउटचा स्ट्रोक. हा चेंडू आपण पाहतोय अगदी 80 पेक्षा कव्हर सीमारेषेच्या लगत तिथे फील्ड देखील केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. या चेंडूवरती आपण पाहतोय आता बॉलिंग कोण करतं. यावेळेचा बॉल, व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका. या चेंडूवरती 6 धावेंची मोहोर इथे बघायला मिळतीये. अत्यंत राजेशाही फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. या चेंडूवरती तब्बल 6 धावा देखील वसूल केल्यात. या अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा होत्या, या चेंडूवरती 6 धावा. टोटल जर धावफलक बघितला 18 धावेवरती जाऊन पोहोचतोय. पेनल्टीच्या 10 धावा ऑलरेडी ऍड केलेल्या आहेत. 2 आणि नंतर यावेळेस देखील आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेला हा बॉल देखील अगदी सीमारेषेच्या लगत फील्ड केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे बघायला मिळतंय. काही काळ चेंडू हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न देखील करतायत. उर्वरित 33 चेंडू आणि अजूनही 51 धावेंची आवश्यकता. 33 चेंडू 51ची मॅच आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळते. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे फटका खेळण्याचा प्रयत्न. पायाच्या साह्याने आपण पाहतोय पाठीमागे थर्डमॅन बाउंड्रीला चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त होत आहेत. धावफलक पुढे जाईल 22 धावा. एक शॉर्ट रन, अर्थातच आत्ताची एकच धाव ऍड केली जाते. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 32 चेंडू आणि 50ची मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. इक्वेशन ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा, ज्ञान प्रीमियर लीग अर्थातच DPLचं दुसरं पर्व आपण या ठिकाणी साजरं करतोय. याचा निश्चितच आपल्या सर्वांना गर्व. यावेळेचा बॉल, हा देखील फटका सुरेख, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव तिथे प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 31 चेंडू आणि अजून देखील 49 धावेंची आवश्यकता आहे. ज्ञान प्रीमियर लीगचा हा थरार आपण इथे पाहतोय. अत्यंत चित्तथरारक लढती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. आक्रमणं देखील मोठी करावी लागतील मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं आपण. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय इथे 22 धावा आहेत. उर्वरित अजून देखील 30 चेंडूचा खेळ शेष असेल. उर्वरित 30 चेंडू आपल्याला बघायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहतील हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच अतिशय रंगतदार असा सामना आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय. 2 तुल्यबळ संघांच्या दरम्यान चाललेलं युद्ध आपल्याला बघायला मिळतंय. संघर्ष मोठा आहे. इथे मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केला जातोय. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक षटक इथे कंप्लीट झालंय.
उपस्थित होत आहेत सन्माननीय उपस्थित होत आहेत या परिसरातील माजी आमदार आदरणीय शंकररावजी गडाख साहेब यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय सुनील भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं या ज्ञान प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा पाहायचंय यावेळेचा बॉल गुडघा टेक तमाशा देख डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक घुटना टेक षटकार देख. षटकार बघायला मिळतो इथे जबरदस्त फटका फटक्यामध्ये होतं वजन धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 27 चेंडू आणि अजून देखील 43 धावेंची आवश्यकता आहे. मजबूत बल्ला तुफानी हल्ला मैदानाच्या आतमध्ये तुफानी हल्ला बघायला मिळतोय. या चेंडूवरती देखील त्याने षटकाराची मोहर लावली आहे. 27 चेंडू यावेळेस देखील बॉलला उडवलंय हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि यावेळेस देखील आपण पाहतोय जीवदान प्राप्त होतंय. खरं तर क्षितिज सोनवणेला जीवदान देणं म्हणजे आपल्या सिगरेटने आपली चिता पेटवल्यासारखी आहे. क्षितिज सोनवणे इथून पुढे जितक्या धावा गोळा करेल ना संघाला अडचणीचा काळ बनेल. विध्वंसक फलंदाज अगदी सोपा झेल तिथे सुटलेला आहे आणि धावेंचा देखील प्रचंड महापूर. अगदी परतीचा पाऊस जसा बरसतो तसा मैदानाच्या आतमध्ये क्षितिज सोनवणे मैदानावरती बरसलाय. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करणार नाहीयेत. जी पहिली चूक केली ती मात्र या ठिकाणी दुरुस्त केली आहे. विकेटचं पतन क्षितिज आपण पाहतो इथे झेलबादच्या स्वरूपामध्ये विकेट गमावतो. पहिल्यांदा जीवदान प्राप्त झालं होतं परंतु त्यानंतर मोठी संधी देखील उपतप अगदी फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा सुंदर झेल. नक्कीच प्लेयर इक्वेशन देखील बदललं जाईल. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मान्यवरांची देखील आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. खास करून आपण पाहतोय इथे दैवाळकर सराफ सर्व आपण पाहतोय विजयजी दैवाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जिथं जपलं जातं शुद्धते बरोबरीत विश्वासाचं नातं 24 कॅरेटची शुद्धता दैवाळकर सराफ आपल्या समोर उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून देखील आपल्या स्पर्धेला मोलाचं सौजन्य देखील लाभलेलं आहे. अतिशय मोठी स्पर्धा या परिसरामधील आपण पाहतोय 1 लाख रुपयांची प्राइज असलेली स्पर्धा. यावेळेचा फटका सुरेख डीप मिड विकेट सीमारेषा फोडणारा डीपीएल पर्वामधील एक दिमागदार चौकार. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. धावफलकावरती 34 धावा आहेत. आतापर्यंत 34 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. उर्वरित अजून देखील 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. इक्वेशन जर आपण बघितलं 24 चेंडू 37 धावेंची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पोपट सचिन. पोपट आणि सचिन दोन्ही एकाच व्यक्तीचे नाव आहेत. आपण सचिन सरांना मैदानाच्या आतमध्ये बघूयात. इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. नाव जरी सचिन असलं ना कामगिरी देखील तीच करावी लागेल. खरं तर मी नेहमी सांगतो तुम्ही प्रभू श्रीराम आणि त्याचबरोबरीत रावण यांची रास जरी एकच होती ना परंतु त्यांचे कर्म वेगळे होते. रावणाचं कर्म वेगळं होतं रामांचं कर्म वेगळं होतं. इथे नाव जरी एक असेल ना तुम्हाला आता तुमचं कर्म चांगलं करावं लागेल. यावेळेचा बॉल भन्नाट वेग तिथे बघायला मिळतोय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामधून विसवलेला आहे.
नाव सचिन आहे, परंतु टी शर्टवर जर तुम्ही जर्सी क्रमांक जर बघितला 45 क्रमांकाचा, खरं तर रोहित शर्माचा हा नंबर आपल्याला इथे बघायला मिळतोय. हिटमॅन. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक धाव तिथे प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 22 चेंडू अजून देखील आपण पाहतोय इथे शिल्लक आहे. 22 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी लागतायत त्या 36 धावा. अजून देखील सामना बरोबरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 10 धाव्यांची पेनल्टी घेऊन खेळणारी टीम आपण क्षेत्ररक्षण करणारी बघतोय. यावेळेचा बॉल सुरेख फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. विकेटचं पतन. सामन्याचा आनंद घेता येतं. खास करून नवी दिल्ली राजपथ या ठिकाणाहून आपण पाहतोय IAS अधिकारी वैभव चंद्रकांतजी घालमे साहेब यांचे सारथी गणेशजी जगताप साहेब दिल्लीवरून आपल्या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर राजपथ नवी दिल्ली इथे महत्वाची जबाबदारी आमचे मित्र वैभव चंद्रकांत घालमे IAS अधिकारी आहेत. संपूर्ण राज्याचं नक्कीच त्यांच्याकडे अभ्यास आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कारभार आणि त्यावरती लक्ष ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आहे. अनेक काम त्यांनी बजावले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे देखील सचिव होते. मैदानाच्या आतमध्ये बोला. आयोजक कमिटी, ऑर्गनायझर, उपस्थित होत आहेत सन्माननीय गणेश भाऊ निमसे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील या मैदानावरती सहर्ष स्वागत असेल.
चला आपण सामन्याला देखील सुरुवात करतोय. ही विकेट नसणार आहे आणि बॉल मात्र तिथे काउंट केला जाईल. नक्कीच आपण पाहतो इथे ऑर्गनायझर कमिटीला देखील आता बारकाईने लक्ष ठेवावं लागेल सामन्यावरती. आतापर्यंत 2.3चा खेळ कंप्लीट झालाय. एकच विकेट प्राप्त झाली आहे. पाहायचं इथून पुढे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण इथून पुढे बघणार आहोत. प्रमोदच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पाहायचं इथून पुढे प्रमोद कशा प्रकारे कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू 36 ची मॅच आहे. अजून देखील सामना ऑन आहे. ज्यांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असेल ते लकी ड्रॉचे कुपन देखील खरेदी करू शकता. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ देखील कंप्लीट झालाय. उर्वरित अजून देखील 21 चेंडू 36 ची मॅच आहे. सामना सुरू करा. आपल्याला अजून देखील 2 मॅच कंप्लीट करायच्यात. यावेळेसचा बॉल कव्हर मध्ये ढकलून दिलाय. तिथे अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. एक धाव घेतली या दुसरीचा प्रयत्न असेल. नकार कळवला जातोय. एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक जाऊन पोहोचेल. 36 धावा. अजून देखील 20 चेंडू आणि 35 ची मॅच. यावेळेसचा बॉल कव्हर पॉइंट मध्ये फटका. आउटफील्ड कापी तेज तरार या चेंडूवरती येतोय. ज्ञान प्रीमियर लीगचा बहारदार चौकार. खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. चौकारा बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. गुणलेखक मित्र कळवत आहेत धावफलकावरती 40 धावा आहेत. अजून देखील 31 धावेंची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 31 धावेंची आवश्यकता मैदानावरती. पाहायचे गोलंदाज. यावेळेसचा बॉल पूलचा फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला जाईल. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन आपण पाहतो इथे. अमोल इथे बात होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 2 गडी बाद झालेत. उर्वरित 18 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. चला पुढचे फलंदाज लवकर या. इथे मात्र मॅजिक ओव्हर. उपस्थित होत आहेत विकास फर्निचर चे सर्व आपण पाहतोय इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय प्रकाश शेठ ओस्तवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय विकास शेठ ओस्तवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे. विकास शेठ आपल्याला उदंड अशा आयुष्याच्या अनंत शुभेच्छा असतील. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक पाठीमागे सजवलाय. तिथे एक धाव आली. फेकी सुरेख. वेग जास्त बघायला मिळतो इथे. वेगामध्ये 2 धावा कंप्लीट. सॉरी दुरुस्ती करतोय. विकास फर्निचरचे सर्व सन्माननीय कमलेशजी ओस्तवाल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपयांचं लाभलेलं आहे. विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहा संचालक मान्य श्री कमलेशजी ओस्तवाल साहेब यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. अतिरिक्त धावा इथे मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जात आहेत. 17 चेंडू 28 ची मॅच आहे.
अजून देखील सामना बरोबरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. इथून पुढे देखील आक्रमण तुम्हाला करावेच लागतील. मोठे फटके, मॅजिक ओव्हर, जॅकपॉट ओव्हर आहे. इथे 16 किंवा त्यापेक्षा अधिकच्या धावा घ्याव्या लागतील. 16 पेक्षा कमी धावा आल्या तर संघाला देखील नुकसान सहन करावं लागेल. यावेळेस चापॉल कव्हर मध्ये फटका सजवलाय. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. खरं तर आज क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला फुटबॉल देखील बघायला मिळतोय. पायाच्या साह्याने चेंडू अडवले जात आहेत जास्त करून. आजचे खरं तर ज्यांचा जन्मदिवस आहे, कमलेशजी ओस्तवाल साहेब, आपल्याला उदंड अशा आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे जे हवं ते सर्व काही मिळू दे आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर सुख आणि समाधान काय असतं हे सर्वांना कळू दे. आपल्या स्पर्धेसाठी बक्षिसाचं देखील सौजन्य मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतंय. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. एका दमदार व्यक्तिमत्वाचं दमदार फटक्याने स्वागत होत आहे. फुलोर लेनचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर येत खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा देखील कळवला जातोय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा वसूल केलेल्या आहेत. अजून देखील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा तुम्हाला जमवायच्यात. 4 पेक्षा अधिकच्या धावा आल्या तर तुम्हाला मात्र अधिकचा फायदा होईल आणि जर कमी धावा आल्या तर नुकसान देखील तुम्हाला सहन करावं लागेल. सामना अजून देखील ऑन आहे. शेवटचे 15 चेंडू 19 ची मॅच आहे. यावेळेस पाहायचंय समोरच्या बाजूने. यावेळेसचा हा बॉल बॅकफुट वरती जाऊन कव्हर मध्ये ढकलण्याचा प्रयत्न फसला तिथे मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू वरती नक्कीच 4 धावा देखील वसूल कराव्या लागतील. ज्यांचा आज जन्मदिवस आहे असे सन्माननीय कमलेशजी ओस्तवाल साहेब यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय पप्पू भाऊ डवले यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. 56 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. जॅकपॉट ओव्हर नक्कीच त्याचं लक्ष देखील आता मला वाटतं कंप्लीट झालं असेल. 16 धावा आलेल्या आहेत. आता अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती चौकार प्राप्त झालेला आहे आणि पाहायचंय इथून पुढे शेवटचा बॉल या षटकामधील मॅजिक ओव्हर मधील. पाहायचं या चेंडूवरती एक मोठा फटका बघायला मिळेल का. फायदा तर झालेला आहे. यावेळेस विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. गोलंदाज तिथे पोहोचतायत. सरळ एष्ट्यांवरती आदळलेला चेंडू. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. फलंदाज धावबाद आहेत किंवा नाहीये याची शहानिशा करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊन पोहोचलेलो आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. फलंदाज असतील बाद. इथे आपण पाहतोय मॅजिक ओव्हरचा देखील फायदा झालेला आहे. 16 धावा आल्यात. अर्थातच 8 धावा त्यामध्ये आणखीन प्लस केल्या जातील आणि इथे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय कमलेशजी ओस्तवाल साहेब यांचा आज जन्मदिवस आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचा विशेष सन्मान आपल्या स्पर्धेचे बक्षीस दाते. खरं तर या दानशूर दात्यांमुळे आपण पाहतोय इथे नक्कीच ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेली आहे. धावफलक बघूयात आपण इथून पुढे. मॅजिक ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात. त्यामध्ये 8 धावा अधिकच्या ऍड केल्या जातील. टोटल 24 धावा या षटकामध्ये प्राप्त झालेल्या आहेत.
शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 7 धाब्यांची आवश्यकता आहे. दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत सन्माननीय सुनील भाऊ साळुंके. आपलं देखील या मैदानावरती सहर्ष स्वागत असेल. अतिशय रंगतदार असे सामने आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. दैवळकर सराफ देखील या ठिकाणी उपस्थित होते. विजयदादा आपलं देखील मनापासून स्वागत असेल. यावेळेचा फटका डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे होता, झेल देखील सुटला आणि हा चेंडू आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या लगत. नक्कीच आपण पाहतो इथे धाबा येतील. किरणला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती इथून पुढे बघतोय. ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन. यावेळेचा बॉल डायरेक्ट हिट. पंचांचं बोट देखील जाईल आकाशाकडे, परंतु बॅटिंग टीमने आपल्या रिव्ह्यूचा देखील वापर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आपण पाहतोय पेंडिंग असेल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. फलंदाज नॉट आउट. फलंदाज सेफ असतील. खरं तर फलंदाजाने मैदान सोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे किस्मत की देवी मेहरबान, तो बल्लेबाज पहलवान. इथे संधी प्राप्त झाली. आता शेवटचे 10 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता असेल. दहा चेंडू मध्ये आपण पाहतोय 5 धाब्यांची आवश्यकता इथून पुढे बघायला मिळते. यावेळेचा बॉल फटका सुरेख तिथे बघायला मिळतोय. समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे मात्र आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगामध्ये धाव घेतली आहे तिथे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 68 धावा. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि फक्त 3 धावेंची आवश्यकता आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आकर्षक असे LED स्टंप आपल्याला ज्यांनी सौजन्य दिलंय असे ओमकार हार्डवेअर, ओमकार शेठ कुटे पाटील यांनी आपल्या स्पर्धेमध्ये स्टंप सौजन्य दिलंय. आकर्षक असे LED स्टंप. यावेळेचा बॉल कव्हर मध्ये आहे. हवेमध्ये होता चेंडू. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल का पाहायचंय. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा आतापर्यंत आल्या. तिसरीसाठी प्रयत्न केलाय मैदानावरती. 3 धावा मैदानावरती प्राप्त होत आहेत आणि याच बरोबरीत इथे आपण पाहतोय विजय देखील साकार इथे केलाय. जबरदस्त विजय इथे बघायला मिळतोय संघाचा.